नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बुशनॉलॉजी मराठीमध्ये. आणि पुन्हा एकदा आज मी तुम्हाला 7 असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे की तुम्ही Amazon प्राईमवरती बघू शकता. आणि यामध्ये काही असे सुद्धा चित्रपट आहे जे आताच रिसेंटली Amazon प्राईमवर ॲड झालेले आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला काही बोनस चित्रपट सुद्धा सांगणार आहे. तर हे चित्रपट कोणते आहे जाणून घ्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. आपला पहिला जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे 8275. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक मेडिकल इन्स्टिट्यूट असते. ते इन्स्टिट्यूट बंद होणार असते कारण की त्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅडेवर्स नसतात. आता कॅडेवर म्हणजे एका मृत व्यक्तीचे शरीर ज्यावर ते मेडिकलचे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात. आता कॅडेवर्सच नाही आहे म्हटल्यावर त्या इन्स्टिट्यूटची जी ट्रस्ट असते ना, ते इन्स्टिट्यूट बंद करायचं ठरवते. पण एक शेवटची संधी म्हणून तिची जी मॅनेजमेंट टीम असते ते विद्यार्थ्यांना म्हणतात की जर तुमच्यामधून कोणी कॅडेवर्स आणली आणि त्यासोबतच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते कॅडेवर्स आणली आहेत त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा ते इन्स्टिट्यूट उचलेल. आता हे ऐकल्यानंतर जेवढेही विद्यार्थी असतात ना, ते सर्व ते कॅडेवर्स आणण्याचा प्रयत्न करू लागतात. पण ते विद्यार्थी खरंच त्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅडेवर्स आणतील काय, आणि आणतील तर कसे आणतील, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे 66 सदाशिव. आता या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक गृहस्थ असतात, त्यांना 66वी कला येत असते. आता 66वी कला काय आहे हे जाणून घ्यायसाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. पण जी 66वी कला त्या गृहस्थांना येते ना, त्या कलेमुळे खूप लोकांचा फायदा सुद्धा होतो, पण काही लोकांचे नुकसान सुद्धा होतात. आणि ती जी लोक असतात ती त्या गृहस्थांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण ती गृहस्थ त्या अडचणींना कसे सामोरे जातात आणि त्या अडचणींवर मात करतात हे सर्व तुम्हाला बघायसाठी हा चित्रपट बघावा लागतो. आणि त्यासोबतच 66वी कला नेमकी काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल, जो की एक परफेक्ट एंटरटेनिंग चित्रपट आहे, जो तुम्ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकता. आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगली कॉमेडी सुद्धा बघायला मिळेल. तर या चित्रपटाला तुम्ही एकदा नक्की बघा. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे सरी. हा एक लव्ह स्टोरी चित्रपट आहे ज्यामध्ये आपल्याला एका मुलीची गोष्ट बघायला मिळते जी की कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम करत असते, पण ती ते प्रेम त्याला व्यक्त करू शकत नाही. आणि काही वर्ष झाल्यानंतर तोच मुलगा तिला तिच्या बिल्डिंगमध्ये बघायला मिळतो आणि तिला कळतं की हा मुलगा तिच्याच फ्लॅटच्या समोर असलेल्या फ्लॅटमध्ये राहत असतो. आणि आता तरी ती मुलगी त्या मुलाला आपलं प्रेम व्यक्त करू शकेल की नाही, किंवा आणखी काहीतरी वेगळं घडेल यांच्या आयुष्यात, हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो. आणि मी खरं सांगतो की जर तुम्ही या चित्रपटाचा क्लायमॅक्स बघितला ना, तुम्ही खूप जास्त इमोशनल होणार आहात. त्यामुळे तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला लव्ह स्टोरीवाले चित्रपट आवडत असतील तर. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे हॅपी जर्नी. हा चित्रपट 2014 मध्ये आला होता. आणि हा इतका चांगला चित्रपट आहे की या चित्रपटाचा मल्याळम मध्ये सुद्धा रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला अतुल कुलकर्णी आणि प्रिया बावट बघायला मिळतात. आणि दोघेही बहीण भावाच्या भूमिकेत असतात. आणि यामध्ये तुम्हाला बहीण आणि भावाची एक सुंदर अशी गोष्ट बघायला मिळते. आणि हे दोघेही एका जर्नीवर जात असतात. आता ती जर्नी काय असते आणि नेमकं यांच्यामध्ये काय बिनसलं आहे आणि काय नाही, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो. आणि मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल की हा चित्रपट तुम्ही एकदा बघा. स्लाइस ऑफ लाईफ ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारचा हा चित्रपट आहे. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे श्यामची आई. आणि हे नाव घेतल्यानंतर मला या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल काही सांगायचीच गरज नाही, कारण की ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. पण जर तुम्हाला नॉस्टॅल्जिया अनुभव करायचा असेल तर मी तुम्हाला नक्की म्हणेल की तुम्ही या चित्रपटाला एकदा ट्राय नक्की द्या. आता शेवटचे 2 चित्रपट सांगण्याआधी मी तुम्हाला काही बोनस चित्रपट सुद्धा सांगून देतो, जे की आताच Amazon प्राईमवरती आलेले आहेत. त्यापैकी पहिला जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे बाई ग, जो की आता 2024 मध्ये 1-2 महिन्याआधी रिलीज करण्यात आला होता. आणि यानंतर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे विशू. त्यामध्ये तुम्हाला मुख्य भूमिकेत कश्मीर महाजन आणि मृण्मयी गोडबोले बघायला मिळतात. आणि त्यानंतर तिसरा जो बोनस चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे होय महाराजा. तुम्ही या चित्रपटाला सुद्धा Amazon प्राईमवरती बघू शकता. तर आता येऊ आपल्या दुसऱ्या नंबरच्या चित्रपटावर, ज्याचं नाव आहे अनन्या. हा एक खूपच चांगला मोटिवेशनल चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला अनन्या नावाच्या एका मुलीची गोष्ट बघायला मिळते, जिची की खूप मोठी मोठी स्वप्न असतात. पण अचानक एके दिवशी तिचा एक अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये ती आपले दोन्हीही हात गमावून बसते. त्यानंतर तिला असं वाटतं की तिचं आयुष्य आता डिपेंडंट झालं आहे, म्हणजे ती दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. पण ती आपल्या या सर्व प्रॉब्लेम्सवर, या सर्व अडचणींवर मात करायचं ठरवते. आता यावेळेस ती आपलं स्वप्न पूर्ण करू शकेल की नाही, किंवा आणखी काही प्रॉब्लेम येईल तिच्या लाईफमध्ये, हे जाणून घ्यायसाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावं लागेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही डिमोटिवेट झाला तर तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघा. तुम्ही एकदम फुल ऑन मोटिवेट होऊन जाल हा चित्रपट बघून. आता आपला पहिल्या नंबरवर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे घरत गणपती. आणि हा इतका चांगला चित्रपट आहे ना की जर तुम्हाला कोणीही विचारलं की 2024च्या सर्वात बेस्ट मराठी चित्रपट कोणता, तर तुम्ही काही न विचार करता सर्वात आधी या चित्रपटाचं नाव घ्याल.
इतका चांगला चित्रपट आहे. सर्वांच्या घरी गणेशजी तर आलेलेच आहेत आणि त्यामुळे घरात गणपती हा चित्रपट एकदा बघणे तर गरजेचेच आहे. आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, टाटा, बाय.